नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी निघाली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, हिंदुस्थान पेट्रोलियम भरती निघाली आहे 2026 ची HPCL अप्रेंटिसशिप भरती 2026. यामध्ये तुमचं जे पोस्ट असणार आहे, पदवीधर इंजिनियर अप्रेंटिसशिपसाठी इथं वॅकन्सी असणार आहे, जे की मल्टिपल स्ट्रीममध्ये आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेशनमध्ये टोटल ऑफ इथं 608 पदांसाठी अप्रेंटिसशिप पदासाठी ही भरती निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता सर अप्लाय करण्यासाठी इंजिनिअरिंग पदवी आपल्याला पाहिजे आहे, जी की तुम्हाला मी जी स्ट्रीम सांगली आहे त्या स्ट्रीममध्ये. ओके. कोणत्याही प्रकारची फी नसणारी अप्लाय करण्यासाठी संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे HP कडून आलेली आहे, HPCL कडून, जे की एंगेजमेंट दिलेली आहे ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी इथं वॅकन्सी दिलेली आहे, जे की इंजिनिअरिंगसाठी इथं स्पेशली ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप ट्रेनिंग आहे. अप्रेंटिसशिप ॲक्टच्या मध्ये देण्यात आलेल्या 1961चा HPCL कडून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस अंडर मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस कंपनी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. जो इथं चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला याच्यात बघायला मिळते. HPCL कडून आपल्याला मार्केटिंग डिव्हिजन ऑल ओव्हर इंडियामध्ये लोकेशनसाठी आहे, जे की तुम्हाला ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप करता याच्यात वॅकन्सी आलेली आहे, जे की इंजिनिअरिंग स्ट्रीम करता आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेशन्स मध्ये लोकेशन्स ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत. ओके. एंगेजमेंट दिलेलं आहे ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप असणार आहे इंजिनिअरिंगसाठी 2026-27 साठी. इम्पॉर्टंट डेट्स याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचा आहे, की 16 फेब्रुवारी 2026 पासून फॉर्म चालू झालेला आहे. शेवटची दिनांक असणार अप्लाय करण्याची 2 मार्च 2026 पर्यंत. डेस्टिनेशन दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला त्याच्या इंजिनिअरिंग अप्रेंटिसशिपसाठी आणि एज लिमिट, क्वालिफिकेशन अँड क्रायटेरिया अँड मंथली स्टायपंड दिलेला आहे. आता सिव्हिलसाठी जे देण्यात आलेलं आहे, सिव्हिल सगळ्यांसाठी सेम आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेशन्स करिता पद आपल्या याच्यामध्ये डिग्री झालेली पाहिजे चारपैकी एकामध्ये. मिनिमम आपण 18 ते 25 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 2 मार्च 2026 पर्यंत ही लिमिट काउंटेड डेट आहे. एज लिमिटमध्ये सूट असणार आहे. SC/ST कॅटेगरीला 5 वर्ष सूट, OBC NCला 3 वर्षाची, PWDला 10 वर्षाची. आता इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशनच्या मध्ये झालेली पाहिजे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेशनमध्ये आपली इंजिनिअरिंग डिग्री असेल तर आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे. 60% आपल्याला लागणार आहे UR, OBC NCLला आणि 50% लागणार आहे SC/ST, PWDला. ओके. तर स्टायपंड बद्दल जर बोलायला गेलं याच्यामध्ये, तर 25,000 रुपये पर मंथ आपल्याला स्टायपंड आहे. 25,000 रुपये आपल्याला स्टायपंड भेटते. सुवर्ण संधी आहे ग्रॅज्युएट इंजिनिअरिंगसाठी. ओके. जे की 20,500 रुपये तुम्हाला HPCL स्वतः देणार आहे आणि 4,500 रुपये तुम्हाला गव्हर्नमेंटकडून आपल्याला भेटते अप्रेंटिसशिप करिता. ओके. सुवर्ण संधी आपल्याला बघायला मिळते. ओके. आता अप्रेंटिसशिप झाल्यानंतर HPCL कडून कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये, पेट्रोलियममध्ये वॅकन्सी निघाली सगळ्यात आधी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटत असते. ट्रेनिंग स्लॉट आहे याच्यामध्ये टॅलेंटेड नंबर ऑफ सीट्स याच्यामध्ये देण्यात आलेले आहे ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप, जे की इंजिनिअरिंगसाठी याच्यात आहे. फॉलोइंग ट्रेडनुसार ट्रेनिंग स्लॉट जे दिलेलं आहे याच्यामध्ये स्टेटनुसार आहे आणि याच्यात ट्रेनिंग स्लॉट देण्यात आलेला आहे स्टेटनुसार. ओके. आंध्र प्रदेशमध्ये 62 वॅकन्सी आहे. आसाममध्ये 8 वॅकन्सी, बिहारमध्ये 11 वॅकन्सी, चंदीगडमध्ये 8 वॅकन्सी, छत्तीसगडमध्ये याच्यात 8 वॅकन्सी. त्याच्यानंतर दादर अँड नगर हवेली अँड दमन अँड दीवमध्ये युनियन टेरिटरीजमध्ये 1 वॅकन्सी आहे. दिल्लीमध्ये 16 वॅकन्सी, गोवामध्ये 5 वॅकन्सी, गुजरातमध्ये 29 वॅकन्सी, हरियाणामध्ये 16 वॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर हिमाचल प्रदेशला 3 वॅकन्सी, जम्मू काश्मीरला 8 वॅकन्सी, झारखंडमध्ये 11 वॅकन्सी आहे, कर्नाटकाला 44 वॅकन्सी, केरलामध्ये 15 वॅकन्सी, लद्दाखमध्ये युनियन टेरिटरीजला 1 वॅकन्सी. त्यानंतर इथं मध्य प्रदेशला 22 वॅकन्सी, महाराष्ट्रामध्ये 114 वॅकन्सी बंपर भरती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. ओके. ओडिशामध्ये 22 वॅकन्सी आहे, पंजाबमध्ये 23 वॅकन्सी, राजस्थानला 39, तामिळनाडूमध्ये 35 वॅकन्सी, तेलंगणामध्ये 22 वॅकन्सी, उत्तर प्रदेशमध्ये 40 वॅकन्सी, उत्तराखंडमध्ये 8 वॅकन्सी, वेस्ट बेंगॉलमध्ये 37 वॅकन्सी आहे. ओके. तर आता याच्यानंतर इलिजिबिलिटी रिक्वायरमेंट दिलेली आहे, जी की ऑल इंडियन सिटिझनशिप इथं अप्लाय करू शकता. सगळ्यात आधी आपल्याला अप्लाय करण्यासाठी अप्रेंटिसशिपची वेबसाईट आहे 2.0 NATHची वेबसाईटवरून आपल्याला अप्रेंटिसशिपसाठी अप्लाय करायचं आहे, जे की इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेशनमध्ये ऑपॉर्च्युनिटी आपल्याला देण्यात येते. ओके. कंप्लिटेशन आपलं इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झालेलं पाहिजे, जे की 1/4/2023 नंतर ज्यांचे ग्रॅज्युएशन झालेलं असेल इथून तर आपण अप्लाय करू शकतो ट्रेनिंगसाठी. UR, OBC यांच्यासाठी 60% लागणार आहे. SC/ST, PWDला 50% लागणार आहे. आता कॅल्क्युलेशन प्रोसेस आपल्याला दिलेले पर्सेंटेज दिलेले आहे. ऑल आपल्याला याच्यामध्ये क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे टेक्निकल वगैरे याच्यामध्ये आणि मध्ये. ओके.
आता एज लिमिट दिलेलं आहे 18 ते 25 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 2 मार्च 2026 पर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे. एस-सी-एस-टी कॅटेगरीला 5 वर्षाची सूट आहे. ओबीसी एन-सीला 3 वर्षाची आणि पी-डब्ल्यू-डीला 10 वर्षाची सूट आहे. एस-सी-एस-टी कॅटेगरीमध्ये पी-डब्ल्यू-डीमध्ये असाल तर आपल्याला गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट जे भेटतं आपल्याला कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट वगैरे ते लागेलच. ओके. पी-डब्ल्यू-डी असाल तर पी-डब्ल्यू-डी सर्टिफिकेशन. वर्क आपल्याला जो असणार 1 वर्षाच्या अप्रेंटिसशिप भरतीसाठी इथं ऑपॉर्च्युनिटी आहे. जे की एच-पी-सी-एलकडून 2 मार्च 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. सिलेक्शन अँड मेथोडॉलॉजी दिलेली आहे. ॲप्लिकेशन जे आपल्याला देण्यात आलेलं आहे, स्कॅन आपल्याला डॉक्युमेंट स्कॅन करून आपल्याला मार्कशीट्स वगैरे सगळे डॉक्युमेंट अप्लाय करायचे आहे. ओके. आणि याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे संपूर्ण माहिती. कॅन्डिडेटसाठी आपल्याला व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट लागणार आहे. डॉक्युमेंटच्या टायमाला सगळे डॉक्युमेंट व्हेरिफाय केले जातील. 1:5 रेशो आहे. याच्यामध्ये शॉर्ट ट्रेनिंग स्लॉटमध्ये आपल्याला सिलेक्शन प्रोसेसमध्ये ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर चेक करून टाका. त्याच्यावर सगळं नोटिफिकेशन वगैरे भेटते. NETSची वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधून देईन अप्लाय करण्यासाठी. ॲप्लिकेशन प्रोसेस जी आहे ती आता सांगतो अप्लाय करण्याची. फर्स्ट आपल्याला काय करायचं सगळ्यात आधी, आता job.spclco.in या वेबसाईटवरून आपल्याला साइन अप करून आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लॉग इन करायचं आहे. लॉग इन पासवर्ड आयडी आपल्याला भेटल्यानंतर आपल्या HPCL अप्रेंटिसशिपसाठी अप्लाय करायचं आहे त्या वेबसाईटवरून. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथून झाल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अप्रेंटिसशिपच्या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. इंजिनिअरिंग ब्रँच वगैरे सिलेक्टेड करायचं आहे. पर्सनल डिटेल भरायची आहे. व्हॅलिडेशन आपल्याला डिटेल भरायची आहे. ओके. नेक्स्ट प्रोसेसवर जायचं आहे. ओके. ट्रेनिंग स्लॉट वगैरे ट्रेनिंग कोणत्या ठिकाणी अप्लाय करायचं ते बघून घ्यायचं आहे. क्वालिफिकेशन भरायची आहे. पासपोर्ट साईज फोटोग्राफ सिग्नेचर अपलोड करा. फॉर्म प्रिव्ह्यू करा. त्याच्यानंतर अप्लाय करून टाका. ओके. त्याच्यानंतर आपल्याला अप्रेंटिसशिपसाठी नंबर आपल्याला HPCL अप्रेंटिसशिप नंबर मिळून जातो. अप्रेंटिसशिप पॉईंट याच्यामध्ये दिलेला आहे. नोट आपल्याला बघू शकतात. सगळी माहिती त्याच्यात देण्यात आलेली आहे. तर सुवर्ण संधी आपल्याला बघायला मिळते यामध्ये पण. आता याच्यामध्ये आपल्याला HPCL कडून सुवर्ण संधी आलेली आहे. आता ट्रेनिंग लोकेशन्स वगैरे तुम्हाला आपल्या हिसाबानुसार चॉईस करून घ्या. ओके. आता जनरल कंडक्शन देण्यात आलेले आहे. 1 इयर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपसाठी पद भरती आहे. 25,000 रुपये महिना आहे. 20,500 HPCL कडून ₹4,500 तुम्हाला देणार आहे. अप्रेंटिसशिपकडून भेटणार आहे. आता तुम्हाला हे अप्लाय करण्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधून दिली. HPCLची पण आणि NETची पण तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करून घ्या. ओके. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर आता याच्यामध्ये कॅटेगरीनुसार आपल्याला याच्या पदभरती आहे, जे की तुम्हाला मी सांगितलेलं आहे. SC/ST पी-डब्ल्यू-डी सर्टिफिकेशन लँग्वेज दिलेलं आहे. हिंदी इंग्लिशमध्ये असू शकतात. ओके. आता त्याच्यानंतर इथं ईमेल ॲड्रेस वगैरे चेक करून टाका. मोबाईल नंबर चेक करून टाका. त्याच्यावर तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. ईमेल ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर ईमेल ॲड्रेस नंबर तुम्ही टाकून द्या. त्याच्यावर तुम्हाला नंतर ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे सुवर्ण संधी. कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये याच्यात द्यायची कॉन्टॅक्ट डिटेल ऑल इथं सब्जेक्टनुसार आपल्याला द्यायची कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे 2026-27 साठी अप्रेंटिसशिप HPCL करिता. ओके. तर तुम्हाला संपूर्ण याच्यामध्ये आपल्याला मेल ॲड्रेस दिलेला आहे. तुम्हाला काही असेल कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये कॉन्टॅक्ट करा. त्यांना संपूर्ण माहिती दिलेली आहे. अप्रेंटिसशिपची अप्लाय करण्याची लिंक NETची अँड याची HPCLची ऑफिशियल वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. तर लवकरात लवकर आपण अप्लाय करून घ्या 2 मार्च 2026 पर्यंत. ओके. कोणालाही या व्हिडिओ रिलेटेड PDF फाईल डाउनलोड करायचा असेल या व्हिडिओचा, तर तुम्हाला मी टेलिग्राम चॅनल WhatsAppवर शेअर करून देईन. जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनल WhatsApp ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram Facebookला मेसेज करा. त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेलीच व्हिडिओसाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.